कल्याण में अंध युवक का मोबाइल चोरी। बातचीत में उलझाकर एक अंध युवक का मोबाइल चोरी किए जाने की चौंकाने वाली घटना आज सुबह कल्याण शहर में सामने आई। मिली जानकारी के अनुसार सुबह करीब 11 बजे एक संदिग्ध व्यक्ति ने अंध युवक को बातों में फंसाया और मौका साधून उसका मोबाइल फोन लेकर फरार हो गया। इस मामले में पीड़ित युवक ने महात्मा फुले पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई है। पुलिस ने मोबाइल गुम होने की प्राथमिक दर्ज की है, लेकिन मामले में साफ तौर पर चोरी का संशय होने के कारण संबंधित लोगों ने एफआईआर दर्ज करने की मांग की है। इधर अंध युवक को निशाना बनाकर की गई इस हरकत से स्थानीय नागरिकों में रोष व्यक्त किया जा रहा है। पुलिस ने सीसीटीवी फुटेज की जांच शुरू कर दी है और आरोपी की तलाश जारी है। नमस्कार, मी आपल्या कल्याण पश्चिम येथील आग्रा रोड रामदेव हॉटेलजवळून बोलत आहे। हा या परिसरातील राहणारा अभिजित सदाशिव गोंडेकर हा दिनांक 22 तारखेला या परिसरातून आपल्या घरी चालला होता। त्या इथून जात असताना त्याला काही 2 जण आले आणि त्याच्या खिशामध्ये मोबाईल वगैरे होता, तर त्याच्याकडनं जबरदस्ती करून खोटं बोलून त्याचा मोबाईल घेऊन गेले। सदर मुलगा त्याला रात्रीच्या वेळी बरंचसं दिसतच नाही, तरी देखील तो आपल्या या काठीने आपल्या मार्ग काढत आपला घरी जात असतो। सदर प्रकार घडल्यानंतर तो स्वतः आपले स्थानिक पोलीस स्टेशन आहे तिकडे तो रात्री गेला। त्यानंतर एक 9:30च्या दरम्यान तो तिकडे गेला असताना तिकडे त्याला 11:15 सांगण्यात आलं की तू दुसऱ्या दिवशी ये। त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी सकाळी देखील महात्मा फुले पोलीस स्टेशन येथे गेला। त्यानंतर त्याच्याकडनं एक मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार त्याच्याकडनं त्याचा एक फॉर्म भरून घेण्यात आला आणि त्याला सांगितलं की तू घरी जा, तुझा मोबाईल आम्ही ट्रेस करून तुला परत मिळवून देऊ। खरं तर या घटनेचं गांभीर्य बघता या प्रकरणामध्ये एफआयआर होण्याची आवश्यकता होती, परंतु एफआयआर झालेली नाही। तरी माझी संबंधित जे महात्मा पोलीस स्टेशन आहे त्यांना विनंती आहे की सदर प्रकरणाला गांभीर्याने घेऊन या प्रकरणामध्ये एफआयआर नोंदवून पुढील तपास हा करून त्याला त्याचा मोबाईल देण्यात यावा।